अशी काहीशी धाकड फलंदाजी पाहायला मिळेल का? धनेश आणि विशाल जे की आपण पाहतोय 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. बॉटम एंडर्स म्हणजे टेल एंडर्स जिकडे उभे आहेत तिथून मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल का धीरजसाठी? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कही पे निगाहे कही पे निशाणा, पूर्णपणे चाच पडलाय, फसलाय तो म्हणजे इथे फलंदाज धनेश. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, 4 चेंडूंमध्ये अवघ्याने अवघ्या 2 धावा शरणांगती पटकरली. इथं मात्र अक्षरशः मोठीजी संघाने वाळ संघाच्या पुढे. वाळ संघाचं वैशिष्ट्य हे तेवढंच महत्वाचं आहे. फलंदाजी गोलंदाजी आणि लकी ग्राउंड आहे वाळ संघाचं हे. वाळ संघ म्हटलं तर सातत्याने एक अशा व्यक्तींची नावं येतील जिकडे आम्ही 40+ मास्टर्स खेळताना अगदीच सर्व माझे आवडते 40+ मास्टर्स वाळ संघाकडून खेळताना त्यांचे मी जरूर इथं आवर्जून आठवण काढेन. मदन शेठ असतील, योगराज असतील, सुहासजी असतील, शैलेशजी असतील, समीरजी घरत असतील आणि समीरजी पाटील असतील, सर्वच माझे वालचे 40+ मास्टर्स ज्यांचं विशेष मी इथं नाव उल्लेख करेन. कारण कायम 40+ मास्टर्सचं नाव घेणं का महत्वाचं आहे तर आत्ताच गव्हाण प्रीमियर लीग झाली. त्या गव्हाण प्रीमियर लीग मध्ये ना सर्व 40+ मास्टर्स संघाने आणि सर्व 40+ मास्टर्स प्लेयरनी सर्वात जास्ती कामगिरी केली. मिस्टर GPL 40+ ठरला, उत्कृष्ट फलंदाज 40+ ठरला, म्हणून तर ह्या सर्व खेळाडूंना लिजेंड म्हणलं जातं आणि हे महत्वाचं असतं. आताची नवीन पोरं खेळायला यायला उशीर करतात. 40+ मास्टर हे त्यावेळेला खेळले ज्यावेळेला पायामध्ये चप्पल नसायची. मित्रांनो, बॉल कलेक्ट करण्यासाठी प्रत्येकाकडून 1-1 रुपयाचा योगदान दिलं जायचं, तेव्हा कुठे मॅच सुरू व्हायची. आणि मॅच ही फक्त आपल्या आत्मसंवादनासाठी नाही आहे तर आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी खेळली जायची. आजचं क्रिकेट वेगळं आहे, दिवसाला 2-2 एंट्रीज टाकतात, लोकांकडे पैसा भरपूर आहे. हलक्या हाताने ड्रॉप केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, परंतु धावून येईल क्षेत्ररक्षक पॉइंट कडून. इथं मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा गड्याचं पतन, फलंदाजाला परतावं लागेल, हर्षला जावं लागेल. 8वा धक्का. धीरज पाटील पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला होता, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आलाय. म्हणजेच आता ह्या 4थ्या चेंडूवरती जर विकेट आला ना तर विकेट हॅट्रिक पाहायला मिळू शकते आणि अक्षरशः 4 मुंड्या चित केलं जाईल संघाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेफ्ट टर्न केलाय, कारण हा चेंडू जर पाहिला तर परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. रिप्ले पाहायला अगदीच आवडेल मला हा चेंडूचा. काय सुंदर चेंडू पहा, परफ्यूम, परफेक्टली स्मेलिंग डिलिव्हरी. इट वॉज वंडरफुली डिलिव्हर्ड बाय बॉलर धीरज पाटील. कॅन वी सी 2 maiden over in this inning? Is it possible? Is it possible? Because one more delivery to go. One more delivery to go as this is a dot delivery. Dheeraj Patil ate one more delivery and this could be a dot delivery and we will witness a second maiden over in this inning. इथं मात्र निश्चितच मोठी जुई संघाला अक्षरशः पाणी पाजलंय, 4 मुंड्या चित केलंय. एकतर लेट आले, त्यानंतर मात्र गोलंदाजी खराब झाली आणि फलंदाजीमध्ये विशेष असं काही प्रावीण्य मिळालं नाहीये. हलक्या हाताने पुश केलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र काय घडलंय, जी गोष्ट मी सांगितली होती की एकाच इनिंग मध्ये आपण 2 मेडन ओव्हर पाहायला मिळतील काय, तर एकाच मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर तर पाहायला मिळाल्याच आहेत, परंतु ह्या मॅच मध्ये 9वा धक्काही पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजेच या षटकामध्ये 3 विकेट पाहायला मिळाले. चला तोपर्यंत मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळतोय. सन्माननीय मनोज ठाकूर साहेबांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी सर्वेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मनोज ठाकूर यांचा इथे सन्मान करावा. या मनोज ठाकूर स्वागत कक्षामध्ये त्यांचा आदरात इथे शुभ सन्मान आपण इथे करतोय. सर्वेश पाटील जे आमचे उत्तम क्रिकेटर आहेत, त्यांच्या अगदी शुभ हस्ते सन्मान केला जातोय मनोज ठाकूर यांचा. त्यांचंही आमच्या संपूर्ण स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आम्ही मानतो.
थँक्यू वैभव सर, थँक्यू व्हेरी मच. अगदीच मग मॅचमध्ये जर पाहिलं ना आत्तापर्यंत 9 गडी बाद झालेत. कालच्या दिवसापासून असा एकही संघ नाही जो ऑल आऊट झालाय. कदाचित इथं पाहायला मिळेल का नवीन गोलंदाज आपण पाहते सुजल गरज. मग ह्या संघाला कायमच